मालविका प्लीज आशूला माझा निरोप देशील? ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा तिला सांग की मी खूप तिचा फोन ट्राय करतो, तिच्या फोनची मी वाट पाहतो. हा नक्की सांग प्लीज. बरं बाय. हॅलो, कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? समीर काकाचा फोन होता. अगं मग एवढं घाबरायला काय झालं? हा ए सोन्या, काय झालं? आश्वत्याबद्दल विचारत होता. त्यालाही फोन लागत नव्हता तिचा. काय सांगितलंस तू? खोटं बोलले. ओ गॉड, तर दादा वहिनीला मी आशू कुठे आहे असं सांगू? नाही, आशूशी बोलणं होईपर्यंत आपण त्यांचा फोन न घेतलेलाच बरा. समीर, जागे झालात का तुम्ही? समीर, घाबरू नका, तुमचं बाळ सुखरूप आहे. स्वस्थ राहा तुम्ही. समीर, मी मीरा मॅडमला सांगून येते. आता तिच्यावर काहीतरी अरिष्ट येण्याआधी आपल्याला पोलिसांची मदत घ्यायलाच हवी. पण तू घाबरू नको, तू जा घरी. नाहीतर आईला वाटायचं ही कुठे गेली आता आणखी. जा. हे सगळं माझ्यामुळेच घडतंय ना. मी आश्वत्याकडून पैसे घेतले नसते तर हे झालंच नसतं. ए सोन्या, अगं आता स्वतःला अशी दोष देत नको बसूस. शी इज आउट ऑफ डेंजर नाउ. आशू, आशू बोल ना काहीतरी. नमिता, आशूला शुद्ध आली असली ना तरी अजून ती ग्लानीत आहे. तिच्याशी बोलायला तुला अजून एक दिवस वाट बघावी लागेल. साहेब नमस्कार, मी शरद देवधर. ओळखलं मला? शरद देवधर? ती फ्रॉड केस. आठवलं ते अश्विनी देवधरचे बंधू तुम्ही नाही का? मास्तर आहात तुम्ही? हो. आता काय झालंय? साहेब अश्विनी सापडत नाहीये. आशूच्या आणि बाळाच्या जीवाला असलेला धोका आता पूर्णपणे टळलाय, पण तिला स्ट्रिक्ट बेड रेस्ट आहे. कळलं? जाऊ शकतेस तू आता. डॉक्टर प्लीज, प्लीज आय रिक्वेस्ट यू. आशूला मला एकदा बघू दे प्लीज, प्लीज. ये मीरा, झालं बघून? आता निघायचं आणि पुन्हा इथे दिसायचं नाही. फोटो आणलाय तुम्ही तिचा? हो आणलाय साहेब. हा घ्या. मांढरे, त्यांची तक्रार नोंदवून घ्या. साहेब त्या 48 तासात. मांढरे, यांची तक्रार नोंदवून घ्या. केसला हिस्ट्री आहे, सगळ्या डिटेल्स घ्या, सगळे टेलिफोन नंबर लिहून घ्या. बस. हो. लाख एका झटक्यात भरले तेव्हाच गाठ मारले होते. आता बघतोच